नमस्कार. कधी असं झालंय का, की आयुष्यात सगळं काही मिळवलंय, पण तरीही आतून कुठेतरी एक पोकळी जाणवते? आपण सगळेच जण यशाच्या मागे धावत असतो, पण ते खरं यश म्हणजे नेमकं काय, जे आपल्याला खरोखरच समाधान देईल? चला, आज याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आपण विचार करा, आयुष्यभर ज्या गोष्टींसाठी आपण इतकी धडपड करतो, म्हणजे चांगली नोकरी, प्रमोशन, एक मोठी गाडी, त्या मिळाल्यावर जो आनंद होतो, तो किती काळ टिकतो? खरंच आपण ज्याला यश समजतो, तेच ते यश आहे का जे आपल्या मनाला खरी शांती आणि टिकणारा आनंद देईल? खरं तर समाजाने आपल्यासमोर यशाची दोन चित्र ठेवली आहेत. एका बाजूला आहे पैसा, मोठं घर, महागडी गाडी, म्हणजे भौतिक समृद्धी. आणि दुसऱ्या बाजूला आहे आतून मिळणारा आनंद, म्हणजे समाधान, मनाची शांती आणि प्रेमळ नाती. पण होतं काय की आपण अनेकदा पहिल्या चित्राच्या मागे इतके धावतो की दुसऱ्या चित्रातलं खरं सुख कधी मागे सुटतं हे कळतच नाही. आणि इथेच तर एक मोठा विरोधाभास दिसून येतो. जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी अमाप संपत्ती मिळवली, खूप प्रसिद्धी मिळवली, पण तरीही त्यांच्या आयुष्यात एक प्रकारचा एकटेपणा आहे, एक पोकळी आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की बाहेरून दिसणारं यश हे आतल्या आनंदाची हमी अजिबात देत नाही. यालाच आपण यशाचं मृगजळ म्हणू शकतो. म्हणजे कसं, आपल्याला लांबून वाटतं की पैसा आणि प्रसिद्धी मिळवली की आयुष्यातलं सगळं दुःख संपेल. पण जेव्हा आपण तिथे पोहोचतो तेव्हा कळतं की खरं समाधान तिथे नाहीच. अगदी वाळवंटातल्या मृगजळासारखं, जे दिसतं पण तहान भागू शकत नाही. तसंच केवळ भौतिक यश मनाची तहान भागू शकत नाही. मग आता प्रश्न हा आहे की जर भौतिक यश हे एक मृगजळ आहे, तर मग खरा मार्ग कोणता? सुदैवाने याचं उत्तर आपल्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात हजारो वर्षांपूर्वीच देऊन ठेवलंय. हिंदू तत्त्वज्ञानाने आपल्याला जीवनाचा एक परिपूर्ण आणि संतुलित मार्ग दाखवला आहे, जो 4 मुख्य उद्दिष्टांवर आधारलेला आहे. त्यांना पुरुषार्थ असं म्हणतात. ही 4 उद्दिष्टे आहेत. पहिलं, धर्म, म्हणजे आपलं कर्तव्य आणि योग्य आचरण. दुसरं, अर्थ, म्हणजे प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती. तिसरं, काम, म्हणजे जीवनातला आनंद आणि इच्छांची पूर्तता. आणि चौथं, मोक्ष, म्हणजे अंतिम आध्यात्मिक मुक्ती. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपलं तत्त्वज्ञान पैसा किंवा आनंद नाकारत नाही, तर त्याला एका अर्थपूर्ण चौकटीत बसवतं. पण ह्यात एक नियम आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो म्हणजे अर्थ आणि काम हे दोन्ही धर्माच्या रस्त्यावरूनच मिळवले पाहिजेत. हे अगदी गाडी चालवण्यासारखं आहे. जसं आपण वाहतुकीचे नियम पाळले तरच सुरक्षितपणे आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचतो, तसंच पैसा आणि आनंद मिळवताना जर आपण नैतिकतेचे नियम पाळले तरच आपल्याला खरं समाधान मिळतं. आता हेच जे प्राचीन ज्ञान आहे ते आपण एका सोप्या आणि आजच्या काळातल्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. जर पुरुषार्थ हे जीवनाचे 4 आधार असतील, तर एक यशस्वी आयुष्य हे 3 मजबूत स्तंभांवर उभं असतं असं आपण म्हणू शकतो. हे 3 स्तंभ आपलं आयुष्य संतुलित करायला प्रचंड मदत करतात. तर हे 3 स्तंभ आहेत आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंध. जरा विचार करा, जशी एखादी 3 पायांची खुर्ची एका पायाशिवाय उभीच राहू शकत नाही, अगदी तसंच आपलं आयुष्य यापैकी एकाही स्तंभाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. या तिघांमध्ये योग्य संतुलन साधणं हेच खरं यश आहे. बघा, आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक तंदुरुस्ती नाही, तर मानसिक शांतीसुद्धा. संपत्ती म्हणजे फक्त खूप पैसा नाही, तर आर्थिक सुरक्षितता. आणि संबंध म्हणजे फक्त ओळखी नाहीत, तर प्रेम आणि विश्वासाची नाती. हे तिन्ही एकमेकांवर इतके अवलंबून आहेत ना, की आरोग्य बिघडलं तर संपत्ती कमावणं आणि नाती जपणं कठीण होतं. नाती चांगली नसतील तर मानसिक आरोग्य बिघडतं, आणि पैशाची चणचण असेल तर आरोग्य आणि नाती ह्या दोन्हीवर ताण येतो. आणि इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. शाळेत मिळणारे मार्क आणि आयुष्यात मिळणारं यश ह्यांचा काही थेट संबंध नसतो. खरं शिक्षण तर पुस्तकांच्या बाहेर अनुभवातून मिळतं. एक गमतीशीर गोष्ट नेहमी सांगितली जाते की 95% मिळवणारे अनेकदा 65% मिळवणाऱ्यांच्या हाताखाली काम करतात. ह्यातला मुद्दा हाच आहे की आयुष्यात पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान आणि माणसं जोडण्याची कला जास्त महत्त्वाची ठरते. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आयुष्याचे हे तिन्ही स्तंभ मजबूत कसे करायचे? खऱ्या आनंदाकडे घेऊन जाणारा तो मार्ग तयार कसा करायचा? तर हा आतला आनंद मिळवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. रोज थोडा वेळ केलेलं ध्यान आणि मनातली कृतज्ञता आपल्याला मानसिक शांती देतात, ज्यामुळे आपला आरोग्याचा स्तंभ मजबूत होतो.
इतरांची निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आपल्याला समाजाशी जोडते आणि आपली नाती घट्ट करते. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे जेतेपदाची वृत्ती ठेवणं. म्हणजे अपयशाने खचून न जाता पुन्हा उभा राहण्याची जिद्द. ही एक वृत्तीच आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत पास करते. या सगळ्या विचारांना एकत्र बांधणारी एक छोटीशी पण खूप मोठी शिकवण देणारी गोष्ट आहे. संत तुकारामांच्या आयुष्यातला हा एक प्रसंग आपल्याला सुखी आणि यशस्वी जीवनाचं खरं रहस्य काय आहे हे अगदी सोप्या शब्दांत सांगून जाईल. एकदा काय झालं, एक शिष्य संत तुकारामांकडे आला आणि त्यांना म्हणाला, महाराज, तुम्ही नेहमी इतके शांत, समाधानी आणि प्रेमळ कसे राहता? मी तुम्हाला कधीच कुणावर रागावताना पाहिले नाही. यामागचं रहस्य काय आहे? तुकोबा हसले आणि म्हणाले, मी तुला उत्तर देतो, पण आधी एक गोष्ट ऐक. मला असं कळलं आहे की तुझ्याकडे जगण्यासाठी फक्त 7 दिवस उरले आहेत. हे ऐकताच त्या शिष्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मृत्यू समोर दिसू लागल्यावर त्याच्या मनातले राग, द्वेष, छोट्या छोट्या गोष्टी सगळं काही नाहीसं झालं. तो सगळ्यांशी प्रेमाने वागला, ज्यांची मनं दुखावली होती त्यांची माफी मागितली आणि प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगला. 7वा दिवस संपल्यावर शिष्य धावतच तुकोबांकडे आला. तुकोबांनी त्याला शांतपणे विचारलं, या 7 दिवसात तू कोणावर रागावलास का? कोणाचा द्वेष केलास? शिष्य म्हणाला, महाराज, मृत्यू समोर असताना या फालतू गोष्टींसाठी वेळच कुठे होता? तेव्हा तुकोबा हसून म्हणाले, हेच तर सुखी जीवनाचं रहस्य आहे. जे सत्य तू फक्त एका आठवड्यासाठी जगलास, ते सत्य मी प्रत्येक क्षणी जगतो. मला माहीत आहे की माझा मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो आणि म्हणूनच माझ्याकडे प्रेम आणि सेवा करण्याशिवाय दुसऱ्या गोष्टींसाठी वेळच नाही. बघा, संत तुकारामांनी जे सांगितलं तेच आजच्या काळात ओप्रा विन्फ्रे वेगळ्या शब्दांत सांगतात की एखादी व्यक्ती केवळ आपली वृत्ती बदलून आपलं भविष्य बदलू शकते. मृत्यूची जाणीव ठेवून जगणं ही एक वृत्ती आहे आणि ही एकच वृत्ती आपलं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. आपला दृष्टिकोनच आपलं वास्तव घडवतो. तर आता हाच प्रश्न स्वतःसाठी आहे. समाजाने ठरवून दिलेल्या व्याख्येच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला स्वतःसाठी यशाची एक नवीन व्याख्या करायची असेल, तर ती काय असेल? आपल्या आयुष्यातले ते 3 महत्त्वाचे स्तंभ कोणते असतील ज्यांना आपण सगळ्यात जास्त महत्त्व देऊ? या प्रश्नाचं उत्तरच आपल्या खऱ्या यशाचा मार्ग ठरू शकतं. यावर नक्की विचार करा.